अशोक वेगेकर यांच्याकडून या माताच्या घरी आणण्याच्या रकमेमध्ये पुन्हा एकदा 501 रुपयांची आभारी व्यक्त करत आहे.
आपल्याकडे आतापर्यंत एकूण 5 दहीहंडी पथकांची नावं आलेली आहेत. मी 5 नावं पुन्हा एकदा वाचतो. श्रीराम स्वराज गोविंदा पथक 1 नंबर श्रीरामनगर, वीर एकलव्य मित्रमंडळ, निलेश पाकरे मित्रमंडळ सटाणा, AK ग्रुप मालेगाव, अक्षयभाऊ मित्रमंडळ सोयगाव. सर्व कला पथकांचं, सर्व दहीहंडी पथकांचं मी पुन्हा एकदा मालेगाव युवा संघटनेतर्फे हार्दिक स्वागत करतो. माझ्या उजव्या बाजूला पुन्हा एकदा परत सांगतो, माझ्या उजव्या बाजूला आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी जागा केलेली. आपण कृपया सहकार्य करायचं माझ्या पुरुष बांधवांनी की आपण माझ्या डाव्या बाजूला या प्लीज. मालेगाव युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचंय. आपल्या उजव्या बाजूला, स्टेजच्या उजव्या बाजूला फक्त आणि फक्त महिला राहतील. मी सर्व श्रीकृष्ण प्रेमींना पुन्हा एकदा विनंती करतो, हळूहळू आपली गर्दी वाढणार आहे. माझ्या महिला भगिनींना विनंती करतो, आपल्याबरोबर आपली लहान बालगोपाल मंडळी आलेली आहे, त्यांची काळजी घ्या, हात सोडून जाऊ देऊ नका. आपले किमती ऐवज असतील, मोबाईल असतील, ते व्यवस्थित जपा, चोरट्यांपासून सावधान राहा. तसे आपण इथे छुपे कॅमेरे पण लावलेत. आपले मदत करणारे मालेगाव तालुक्यातले आपले महिला पोलीस कर्मचारी आहेत, पुरुष पोलीस कर्मचारी आहेत, त्यांचं लक्ष सुद्धा आपल्याकडे आहे. म्हणून मी पुन्हा एकदा सर्व दहीहंडी प्रेमींचं मालेगाव युवा संघटनेतर्फे हार्दिक स्वागत करतो. आणि 3 पावली का 4 पावली नाचणार का सर्व? शाबास, सुरू. योगेश भाऊ 4 पावली. जसं मी आधीच अनाऊन्स केलंय, पत्रकार मंडळी समीर भाऊ पण आलेले दिसत आहेत. समीर भाऊ, प्रमोद भाऊ सावंत, आपण पण आले तर पुढे बरं होईल. हॅलो हॅलो हॅलो. ते जे मागे उभे आहेत ना, इथे जल्लोष करायला आलेत आणि मन सोक्त जल्लोष करायचं आहे. मागे उभं राहायचं नाही, पुढे यायचंय, रिंगणात खेळायचंय, रिंगणात नाचायचंय. मागे जेवढे भगवादारी तर असतील त्यांच्यासोबत सगळे जेवढे गोविंदा पथक आले त्यांनी रिंगणात यायचंय. बोलो हाती घोडा पालकी, हाती घोडा पालकी.
प्लीज आदमी नहीं चाहिए भाऊ आपणच करा सुरुवात या बाजूला महिला आहेत सर्व प्लीज कार्यकर्ते आपणच तिथे उभे आहात पप्पू भाऊ सांगा आपणच सांगायचंय भाऊ प्लीज काका काका विनंती आहे त्या बाजूला महिला फक्त राहणार आहे वकील साहेब पुढे या ना पुढे या महेश भाऊ आपल्याला वर बोलवलं इकडे या. महेश भाऊ इकडे या. बघू. महेश भाऊला पुढे पाठव. श्रीकृष्ण योगेश भाऊ माईक बंद झाला श्रीकृष्ण देवाची मानाची अंडी दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण जल्लोषात साजरी करत आहोत. यावेळेस आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाने दहीहंडी अगदी उत्साहात साजरी करण्याची परवानगी दिली आहे. आपण त्याच वर्षात ही दहीहंडी देवाची मानाची दहीहंडी साजरी करणार आहोत. पण सर्व नियम पाळून आपण दरवर्षी देवाची मानाची हंडी ही नियम पाळूनच साजरी करत असतो. यावर्षी सुद्धा आपण सर्व नियम पाळूनच देवाची मानाची हंडी साजरी करणार आहोत. कृपया सर्व गोपाल प्रेमींना विनंती आहे की कुठेही काही गालबोट लागणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यायची. आलेले सर्व लहान बंधू हे आपलेच आहेत, महिला भगिनी आपलेच आहेत असं समजून प्रत्येकाने वागायचं आहे. जे कोणी थोडाफार प्रयत्न करतील त्यांना आमचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांची मदत घेतील. कृपया आपण उत्साहात देवाची मानाची जयंती साजरी करायची आहे.
गांगुर्डे इनोवा लावलेली आहे 40-35 प्रवीण गांगुर्डे. श्रीकृष्ण देवाची मानाची अंडी आलेल्या मान्यवरांचे मी मालेगाव युवा संघटनेतर्फे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो आणि दुर्गे फुलाची पाकळी म्हणून मालेगाव युवा संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करावा अशी मी आलेल्या आमच्या मालेगाव युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना आता विनंती करणार आहे. मालेगाव युवा संघटनेचे कार्यकर्ते इकडे लक्ष द्या. मी नावं पुकारेल, पटपट पुढे यायचे. मालेगाव युवा संघटनेचे कार्यकर्ते मी नाव पुकारून ठेवतो, त्यांनी या बाजूला येऊन या. सुशील शेवाळे, अनिल पाटील, सूर्यकांत मुंगले, गणेश भावसार, मुन्ना पाटील, सुशांत कुलकर्णी, अमित आले, स्वप्नील जाधव, श्याम गांगुडे, कुणाल सुरुची, सुनील शेलार, रोशन निकम, रोशन गांगुडे, बंटी निकम, नरेश ठाकरे. इथे थांबा फक्त खाली. विशाल लोढा, करण जैन, दिनेश थोरात, सचिन पाटील. इथे थांबा खाली. लेडीजला डायरेक्ट जागा नाही. कार्यकर्ते, पाहुणे, बापू, हर्षित, महिला भगिनींना इथे थांबायला जागा करा. पुरुष मंडळींना डाव्या बाजूला घ्या. मालेगाव युवा संघटनेतर्फे
आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. प्रथमतः मान्यवरांमध्ये माननीय श्री रवीजी अनासपुरे साहेब, विभागीय संघटक बीजेपी, यांचा सत्कार सुहास सुरेशी, चला पुढे, श्याम गांगुडे, स्वप्नील जाधव, सुनील शेलार या मालेगाव युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी करावा. चला लवकर, सुहास सुरेशी, श्याम गांगुडे, स्वप्नील जाधव, सुनील शेलार, पटकन वर या. त्याच्यानंतर तयार राहा पुढे मुन्ना पाटील, तयार राहा बाकी तिकडून या. इथे खाली आल्यावर, इथे खाली आल्यावर यानंतर आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके सुरेश ज्ञाना निकम यांचं स्वागत, यांचा सत्कार मुन्ना पाटील, सुशांत कुलकर्णी, अमित यालय, मालेगाव युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी करायचे ठिकाणी. चला पुढे. यानंतर अनिल पाटील, गणेश भावसार तयार राहा. अनिल पाटील, गणेश भावसार. यानंतर आदरणीय प्रदीप बाबा बच्चाव यांचा सत्कार अनिल पाटील, गणेश भावसार करतील, मालेगाव युवा संघटना कार्यकर्ते. प्रदीप बाबा बच्चाव. यानंतर आदरणीय श्री दादा जाधव यांचा सत्कार सुशील शेवाळे, श्रीकांत मुगले, सुशील शेवाळे, श्रीकांत मुगले. चला लवकर दोघं जण. उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या तर बरं होते. आपले सत्कारार्थी आहेत, कृपया टाळ्या वाजवा. यानंतर अरुण माऊली पाटील, आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व. रोशन निकम, रोशन गांगुडे. चला रोशन निकम, रोशन गांगुडे, माऊली असेल. चला माऊली, माऊलींना माऊलीचा सत्कार. चला यानंतर आपल्या सर्वांचे लाडके परत माऊली सुनील माऊली देवरे यांचा सत्कार बंटी निकम, नरेश ठाकरे. चला वर, बंटी निकम, नरेश. अरे नाव पुकारलं होतं ना. चल लवकर. माऊलींचा सत्कार. यानंतर आदरणीय सतीशजी कलंत्री साहेब यांचा सत्कार विशाल लोढा करंजे, विशाल लोढा करंजे. कलंत्री साहेबांचा सत्कार यांनी करायचा आहे. यानंतर दिनेश थोरात, सचिन पाटील तयार आहेत का? दिनेश थोरात, सचिन पाटील. आदरणीय प्रमोदजी सावंत यांचा सत्कार दिनेश लोढा, दिनेश थोरात आणि सचिन पाटील, मालेगाव युवा संघटना कार्यकर्त्यांनी. सचिन भाऊ आणि संदीप मोरे. यानंतर रवीश मारू, रवीश मारू यांचा सत्कार प्रशांत जगताप आणि मोरे यांची करायचं आहे. संदीप मोरे, प्रशांत जगताप. चला पटकन पटकन यायचं. विजय भावसार, आदरणीय विजय भावसार यांचा सत्कार. आदित्य रेंगे, प्रसन्न होतला. आदित्य चल, आदिला येते. आदित्य अशा प्रकारे मालेगाव युवा संघटनेतर्फे जे मान्यवर आपल्याकडे आलेले दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी त्यांचा आपण यथोचित सत्कार केला आहे. कृपया मी सर्व आदरणीय मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा आपल्या व्यासपीठावर बसायचं.
शिवम दादाजी पुढे यायचे. शिवम दादांचा सत्कार कमलेश सोनवणे पुढे या. मोहन कांबळे पुढे या. भैया तुला वरती या. आणि मी स्वतः अब्दुल नावाचा एक लहान मुलगा आहे. कृपया कोणाच्या आजूबाजूला असेल तर इकडे आणा त्याला स्टेजकडे. तो हरवला आहे. त्याचे पालक त्याला बघताय. अब्दुल नावाचा मुलगा आहे लहान. बघा बरं पालकांनी आजूबाजूला जर आपल्या कोणी लहान बालक असेल तर कृपया स्टेजकडे घेऊन यायचे. त्याला जर त्याला सांगता येत नसेल तर. अब्दुल नावाचा मुलगा आहे. कृपया पालकांना पुन्हा विनंती करतो. मी आधी विनंती केली. आपले जे लहान बालक आहेत त्यांचा हात सोडू नका. आता गर्दी वाढणार आहे. कृपया आपल्या पाल्याचा हात सोडू नका. पुन्हा विनंती करतो. या गर्दीमध्ये लहान मुलं कुठेही भटकतात. आपण त्यांचा हात सोडू नका. काळजी घ्या त्यांची. कारण ती गोपाल आहेत चांगली. सुधीर भाऊंना विनंती करेन. सुधीर जाधव व्यासपीठावर येतील. गोकुळ दवे सर व्यासपीठावर येतील. विनंती आहे व्यासपीठावर. पुन्हा आपले जे कार्यकर्ते बाकी आहेत त्यांना 2-3 जणांना पुढे पडले. बाकीचे तिकडे चला. ज्यांनी सत्कार केला त्यांनी तिकडे चला. चला बरं. जे आहेत त्यांनी इकडे पाहिलं. बाकीचे चला तिकडे. पुन्हा या बाकीचे तिकडे या कार्यकर्ते ज्यांचा सत्कार त्यांना चाचूक करायचा. युवा संघटनेचे कार्यकर्ते ते 2-4 जण फक्त इकडे या. बाकीचे चला. योगेश भाऊ चला सुरुवात करू. पुन्हा एकदा आपल्या या तालावर आपल्याला ठरवायचं आहे. या देवाच्या मानाच्या दहीहंडीमध्ये आपण सर्वजण सामील झाला. मी पुन्हा एकदा मालेगाव युवा संघटनेतर्फे आपलं हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांना विनंती आपण परत व्यासपीठावर बसायचं. आदरणीय श्रीमती शोभाताई सुरराव यांचा सत्कार आमच्या मोनाताई गोपाल खरे दहीहंडीमध्ये मला नाता झाला. सुरुवात करायची आपल्याला. एक एक दहीहंडी पथकाचे आता पाटील त्यांचा सत्कार पाटीलताई करते. याचा सरकार सचिन पटेल चला. पुरी गोष्टी काबरा. वीर एकलव्य नगर
रवी भाऊ मध्ये. तिकडेच थांबायचंय, तिकडेच थांबायचंय. फक्त आजच इकडे एक माणूस, फक्त एकच जण. एक जण, एक जण. सर्वांनी सहभाग घ्या नाचण्यामध्ये. सर्वजण नाचू शकतात, सर्वजण. बॅरिकेडचा कॅमेरा असतोय. बरं, बॅरिकेडच्या आधी बॅरिकेडचा टेकू देऊ. कॅमेरा असतोय, कॅमेरा. बॅरिकेडला कोणाला हात लावून टेकू नको देऊ. म्हणजे बॅरिकेडला टेकू नको देऊ. हो, बॅरिकेडला टेकू नको देऊ. कुठं नको देऊ. मयूर, पाकिस्तानला पण नको टेकू देऊ. सर्वांना नाचायचंय.
लाखाची रक्कम होती त्यांच्याकडून 500 रुपये देवाच्या मानाच्या दयांनी पुन्हा वाढत होत आहे. भाऊ प्लीज संतोष भाऊ प्लीज भाऊ विनंती आहे, इकडे सगळं आपल्या महिला आहेत, महिला प्लीज महिला आपण इकडे ना या बाजूला खूप जागा आहे, त्यांना या बाजूला खूप जागा आहे. सुनील भाऊ इकडे या ना या बाजूला. चला बाकीचे पुरुष मंडळी संतोष भाऊ कार्यकर्ते जरा इकडे कामाला आदित्य बाकीच्या कार्यकर्त्यांना इकडे पाठवा, मागच्या तिकडे या सर्व. चला बाकीच्या इकडे या. मी पुन्हा विनंती करतोय, नाही तर मग मला पोलीस कर्मचारी आमच्या मित्रांना इकडे बोलवावं लागेल. प्लीज सहकार्य करा, कोणताही त्रास होणार नाही याची काळजी मालेगाव युवा संघटनेने घ्यायची. समीर भाऊ वर या ना प्लीज. समीर भाऊ महाजन साहेबांना घेऊन आले तरी चालेल, पहिले पण नाव पुकारले. गोविंद आला डोळ्याच्या पुरीनं जरा मटकी सांभाळा, टेन्शन नाही लेता ये बंदा, पण उंचावर बांधा, टेन्शन नाही लेता ये बंदा, पण उंचावर बांधा. त्या बाळगोपाळांना जागा मध्ये द्या. श्रीकृष्णाची वेशभूषा ज्यांनी केली आहे त्या बाळगोपाळांना मध्ये घ्या. मध्ये मध्ये रिंगणात झेंड्याच्या खाली. अरे आपले खरे बालगोपाल, आपले खरे तुझे देश, त्यांना मध्ये घ्या ना आधी. अरे हे बघ किती सुंदर सुंदर बालगोपाल बघ, त्यांना मध्ये घ्या. आणि पालकांनी त्यांच्या बरोबर राहायचे, रिंगण करा. नाव आलेले दादून घ्यायचे.
आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे लगेच. मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व गोंदा पथकांचं, आलेल्या गोपाल प्रेमींचं श्रीकृष्ण देवाच्या मानाच्या दहीहंडीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. ही सलामी दिली आहे. ग्रुप कोणता आहे? एकलव्य आहे का? टिळकनगर एक ग्रुप, श्रीरामनगर, पुन्हा एकदा मी एक नियम सांगतोय, तो कटाक्षाने सर्व गोविंदा पथकांनी पाळायचा आहे. जेव्हा गोविंदा पथकातला वर जाणारा जो आपला गोपाल असेल दहीहंडी फोडणारा, त्याने हातानेच दहीहंडी फोडायची. थोडं हाताला रुमाल लावून वर आकडा टाकायचा असं चालणार नाही. स्वतःच्या हाताने दहीहंडी फोडायची आहे. जर कड्याने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला तर त्या गोविंदा पथकाला बाद करण्यात येईल. म्हणून पुन्हा एकदा नियम सांगतो मी, गोविंदा पथकाचा जो वरचा पथक गोपाल असेल त्याने हातानेच दहीहंडी फोडायची. कडं नाही, रुमालाला काही अंगठा लागून ते नाही, नारळ नाही, हाताने फोडायची आहे. कडं नाही, नारळ तुमचं आहे, तुमचं नाही, जिथं आहे वर त्याला हात लावायचा. आकडा टाकायचा नाही, रुमालाचा आकडा टाकायचा नाही. मी जे गोविंदा पथक पुकारेल त्या गोविंदा पथकाने तिकडून यायचं आहे. त्यानंतर दहीहंडी उडी मारून ओढायची नाही. दहीहंडी उडी मारून ओढायची नाही, लटकून ओढायची नाही. यस, उडी मारून नाही, हाताने फोडायची. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर, नीचे कार्यकर्ते युवा संघटना, मी तुम्हाला विनंती करतो, या बाजूला सर्व महिला भगिनी आहेत. अरे आपल्या पोरांना सांगायला जायला तिकडे कार्यकर्ता देतो. अरे चला लवकर, कामाला लागा, चला कामाला लागा. कार्यकर्ते, हे बाबू, अरे कामाला लागा. हे गुरुवेल, चला चारी बाजूला उभे राहा. कार्यकर्त्यांनी चारी बाजूला उभे राहा, एका ठिकाणी थांबू नका. यानंतर देवाच्या मानाच्या हंडीला प्रत्यक्ष घरी सुरुवात करतोय आपण. या श्रीकृष्ण देवाच्या मानाच्या हंडीचे आयोजक प्रायोजक मालेगाव युवा संघटनेचे आमचे सर्वांचे आरके देवा पाटील. मी देवा पाटीलला विनंती करतो, देवा पाटील यांनी स्टेजकडे यायचे आणि दरवर्षीप्रमाणे आपण श्रीकृष्ण देवाची मानाची हंडी साजरी करतोय. या श्रीकृष्ण देवाच्या मानाच्या दहीहंडीचं प्रास्ताविक मनोगत आदरणीय देवाभाऊ पाटील यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. इकडे विनंती आहे, इथे महिला भगिनींसाठी जागा ठेवलेली आहे. विनंती आहे, या साईडचे जेवढे पुरुष आहे ना, पुढे जागा आहे ना, पुरुषांना जागा आहे, पुढे महिलांना जागा ठेवा प्लीज. भगिनींसाठी जागा राहू द्या, महिलांसाठी जागा राहू द्या. इकडे फक्त महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी पूर्ण रस्ता आहे, पुढे पूर्ण जागा आहे. हाती घोडा पालकी. आवाज नाही आला. आवाज कुठे जायला पाहिजे माहिती आहे ना? नदीच्या त्या बाजूला. कुठे जायला पाहिजे? नदीच्या त्या बाजूला. हाती घोडा पालकी. अरे हाती घोडा पालकी.
मित्रांनो, गेल्या 18-20 वर्षापासून या दिमागदार सोहळ्याला, या दिमागदार उत्सवाला आपण इथे साजरा करत असतो. दहीहंडी साजरा करताना फक्त दहीहंडी साजरा करून फक्त जल्लोष करणं हा आपला उद्देश नसतो. मालेगाव युवा संघटनेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा या ठिकाणाहून दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला तेव्हा तेव्हा एक सामाजिक संदेश या ठिकाणाहून देण्यात आला आणि तो संदेश प्लीज जेव्हाही या खाली या सगळे प्लीज उत्सवातून देण्यात आला त्याचं अनुकरण अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात झालं. मालेगाव युवा संघटनेच्या माध्यमातून यापूर्वी देखील दहीहंडी उत्सव ज्यावेळेस साजरा करण्यात आला त्यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकरी असतील, अनाथांना मदत असेल, महिलांवरील अत्याचार असतील, या सगळ्या विषयांवर या ठिकाणाहून रवीजी या ठिकाणाहून आपण संदेश देण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस सांगली सातारामध्ये पूर आला होता त्या पूरग्रस्तांना मदत याच ठिकाणावर या सगळ्या बांधवांनी जमा करून दिली होती आणि ती आपण त्या ठिकाणी पाठवली होती. हे असे निरनिराळे संदेश, सामाजिक संदेश ज्याच्यातून देश घडतो, हा संदेश देण्याचं काम या ठिकाणचा प्रत्येक भाविक घेत असतो. मालेगाव युवा संघटनेच्या माध्यमातून सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, मग ते गणेश उत्सव असेल, दहीहंडी असेल, होळी असेल, रंगपंचमी असेल, ते सर्व उत्सव या ठिकाणी साजरे करण्याचं काम मालेगाव युवा संघटनेच्या माध्यमातून करत असतो. त्याच पद्धतीने आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या माध्यमातून, मालेगाव युवा संघटनेच्या माध्यमातून या शहराच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतो. मित्रांनो, मागील काळात आपण बघितलं असेल, संघटनेच्या माध्यमातून कोरोना काळात अतिशय मोठं काम, कोरोना काळ आठवतो ना सगळ्यांना, त्यावेळेस अतिशय भयावह परिस्थिती होती. त्यावेळी मालेगाव शहरातील मग एकता मंडळ असेल, विविध पक्ष असतील, भारतीय जनता पार्टी असेल, हे सगळे रस्त्यावर उतरले होते आणि याच ठिकाणी, याच व्यासपीठाच्या बाजूला अतिशय मोठी मदत कोरोना काळात करू शकलो होतो. हे सगळं करत असताना मालेगाव युवा संघटनेचा एक एक कार्यकर्ता, एक एक पदाधिकारी हा आपला तन मन धन सर्व लावत असतो. मित्रांनो, हे सगळं काम सांभाळण्यासाठी याच संघटनेचा सदस्य चिरंजीव चिन्नू पवार हा अतिशय कमी वयात आम्हा सर्वांना सोडून गेला. त्याच पद्धतीने हे नियोजन करत असताना माझ्या मागे नेहमी खंबीरपणे मार्गदर्शन करत असणारा आमचा सर्वांचा शरद दादा आम्हाला सगळ्यांना सोडून गेला. त्या दोघांना या ठिकाणाहून मी आदरांजली वाहतो आणि सालाबादाप्रमाणे यंदाही एक संदेश या व्यासपीठावरून
मालेगाव युवा संघटनेच्या माध्यमातून देण्याचं काम आपण करणार आहोत. मालेगाव शहरात आमच्या संघटना ज्या ज्या वेळेस या शासनाच्या विरोधात आंदोलन करत असतं, महापालिका कर्मचाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करत असतं, परंतु चांगलं काम करणारे या प्रशासनात अजूनही काही लोक आहेत की ज्यांची कुठलीही अपेक्षा नाही, कुठलीही इच्छा नाही, फक्त स्वतःला वाहून घेणं अशा एका कर्तबगार व्यक्तीचा सत्कार या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. त्याच पद्धतीने महिला भगिनींसाठी, सर्व महिला भगिनींसाठी एक प्रेरणा होईल अशी माझी एक भगिनी जी अपंगत्वावर मात करून या जगाला एक वेगळा संदेश देईल, कसं जगावं, स्वतःच्या पायावर कसं उभं राहावं, हात पसरवून चालणार नाही, स्वतःला तयार करावं लागेल अशी ती भगिनी. त्या भगिनीचा देखील आपण या ठिकाणी एक 10-15 मिनिटात सत्कार करणार आहोत, सन्मान करणार आहोत. तरी या ठिकाणी आलेले सर्व भाविक या दिमागदार सोहळ्याचं खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद असते, म्हणून हा कार्यक्रम यशस्वी करू शकतो. आणि यानंतर देखील आपण सर्वांनी या संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर, पदाधिकाऱ्यावर आणि माझ्यावर असाच आशीर्वाद आणि साथ राहू द्यावी. इथेच थांबतो. धन्यवाद. हाती घोडा पालखी. हॅलो. सर्वात आधी एक एक गोविंदा पथक या ठिकाणी पहिले मानवंदना देतील, सलामी देतील. मी नाव पुकारेल त्या गोविंदा पथकाने आधी सुरुवातीला सलामीला यायचे. त्या पद्धतीने आपल्याकडे नाव आले, त्याच पद्धतीने गोविंदा पथक येणार आहे. मालेगाव युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मी खाली सांगितलं की सर्कल करा, गोल राऊंड. आधी तुम्ही गोल राऊंड करा, मागे सरका. श्रीराम स्वराज एक नंबरला जे आहे, श्रीराम स्वराज, श्रीरामनगर यांनी तयार राहायचे सलामीसाठी. हा देवाच्या मानाच्या दहीहंडीसाठी या ठिकाणी आलेल्या सर्व श्रीकृष्ण प्रेमींचं, गोपाल प्रेमींचं, सर्व बंधू भगिनींचं मी मालेगाव युवा संघटनेतर्फे हार्दिक स्वागत करतो. माझ्या उजव्या बाजूला म्हणते भाऊ तेवढच्या मंडळी आपली त्यांना खाली घ्या ना. इकडे आपल्या भगिनींना जागा नाहीये, ते इकडे उभे आहेत, पुढे घ्या त्यांना. पप्पू भाई इनको तर बोलावलं जरा. श्रीराम स्वराज एक नंबर सलामीला या. व्यासपीठावर यायचे. मच्छिंद्रभाऊ शिंदे सलामी मागे, सलामीवाले आता बंद करा तुम्ही, इकडे चालू झाले. यानंतर वीर एकलव्य मित्र मंडळ कार्यकर्ते रिंग मारायला लागले. पुन्हा पप्पू आणि पाटील, अरे रिंग करा, गोल राऊंड करा. अरे एका ठिकाणी उभे तुम्ही, गोल राऊंड करा. हात करा, कडी करा, हाताचा कडे करा.
अक्षय गोपाल प्रताप. अरे आणि त्या मागच्यांना म्हणा थांबा बाबा तुम्ही, तुमचं नाही म्हणा सलामी. त्यांना मग थांबवा त्यांना. अरे लोकांचं लक्ष तिकडे भेटले, त्यांना उतरवा खाली. युवा संघटना कार्यकर्ते तिथे जा बरं 2-4 जण, त्यांना खाली उतरवा. अजय मामा मंडाळवाला, मामाजी. मंडाळवाला यांनी व्यासपीठावर यायचंय. मामाजी मामाजी मागे लपून चालणार नाही. तुम्ही सगळ्यांना समजवता तर तुम्ही मागे राहता. अहो सगळे बॅनर तुमचे. सुंदर, अति सुंदर, सुंदर. चला सुरू करा. श्रीराम स्वराज, श्रीराम स्वराज सुरू करा. सलामी आहे. युट्यूब चॅनलवर चालू आहे. आपण प्रत्यक्ष पाहू शकता. रयत राज्य या युट्यूब चॅनलवर. श्रीराम स्वराजने सलामी दिली. सुंदर सलामी. आता कृपया सर्वांनी इकडे लक्ष द्या प्लीज. कैलास शर्मांना विनंती करत त्यांनी व्यासपीठावर यायचे आणि कृपया स्टेजवरच्या पुढे उभे. मी विनंती करतो मागे राहा प्लीज. सगळ्यांना विनंती करेल. सर्व गोविंदा पथकांना विनंती करेल. एक 5 मिनिटं शांत बसायचे. त्या भगिनीचं जिने स्वतःच्या पायावर स्वतःला उभं केले अशा भगिनीची या ठिकाणी आपण थोडी गाथा बघणार आहोत आणि त्या गाथेनंतर या भगिनीला आपण इथे सन्मानित करणार आहोत. मॅडम स्टार्ट. कृपया मान्यवरांना विनंती की आपण बघावं. मी बाजूला करायला होतो थोडं 2 मिनिटं. आमच्या देशाच्या या वाटचाली प्रत्येक घटकाचं योगदान लागत असल्याने आम्ही हे संपादन करत आहोत. या घटकांचा यथोचित सन्मान करणे समाजाचं परम कर्तव्य आहे. याचं कर्तव्याचं पालन करत मालेगाव युवा संघटना दहीहंडीचं औचित्य साधून समाजासाठी प्रेरणा ठराव्या अशा 2 लोकांचा सन्मान करत आहे. सर्वात आधी आपण सन्मान करूया त्या नारी शक्तीचा जिने अपंगत्व भेट दिला, गंभीर आजारपण व या आजारपणातून जन्माला आलेल्या आव्हानांची मालिका पायदळी तुडवून स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा समाजाला दिली आहे.
एकनाथ जाधव या महिला मागील वर्षभरापासून आपल्या वाहनात शाळकरी मुलांना वेळेवर शाळेत तेवढ्याच जबाबदारी परत दोन्ही पालकांच्या स्वाधीन करताना मालेगाव बघत आहे. संधिवाताचा आजार, या आजारातून प्राप्त झालेलं अपंगत्व, संसारिक जीवनातील नैराश्यजनक घटनाक्रम या सर्वांवर जिद्दीने मात करत भारती जाधव यांनी 10 वर्षाआधी जिद्दीने शालेय बसेस ट्रेनिंग आपल्या हातात घेतलेलं आहे. ते याच निश्चयाने की जोपर्यंत शरीराची साथ लाभेल तोपर्यंत देशाचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवणार. हे करत असताना आपल्या शालेय बसमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मातृत्वाची माया ठेवणाऱ्या भारतीताई आपल्या प्रवासात घोडा ठरणाऱ्यांसाठी चंडिकेचं रूप धारण करण्यासाठी कमी पडलेली नाही. सुरुवातीला खूप त्रास झाला. कसं काही फील व्हायचं ते माणसाचं त्यामुळे आपण माझ्या मनाला असं वाटतं की तेच माणसाचं त्यामुळे आपण जबाबदारी मला खूप दररोजच्या या संघर्षात आपल्या आईसह कुटुंबाच्या वाहनांची जबाबदारी ही भारतीताई यशस्वीपणे पार पाडत आहे. आता समाजाचा दृष्टिकोन असा आहे, मला पाहिलं त्यांना असं वाटतं की ही आई करू शकते, आपण का नाही करू शकतो. समजले बऱ्याचशा लोकांनी मला त्यांचा अनुभव सांगितला. समाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या अशा नारी शक्तीचा सन्मान करण्याचं भाग्य आजच्या दहीहंडीच्या या विशाल आयोजनाच्या निमित्ताने मालेगाव युवा संघटनेला लाभलेलं आहे. उपस्थितांना विनंती आहे की त्यांचा सन्मान होईपर्यंत टाळ्यांनी प्रतिसाद द्यावा. असामान्य व्यक्तिमत्वाचं आपण सर्वांनी कौतुक केलं पाहिजे. टाळ्यांच्या गजरात सर्वांनी टाळ्या चालू ठेवायच्या. प्लीज थोडा वेळ टाळ्या चालू ठेवल्याने आपले हात दुखणार नाही. प्लीज सर्वांनी टाळ्या चालू ठेवा. समोर मॅडम. आपल्या या कार्याचं सर्वात एवढं कौतुक सोडत आहे. मालेगाव युवा संघटनेतर्फे आपला पुनश्च एकदा मी हार्दिक स्वागत आणि आभार. सर्वांनी एकदा घोषणा द्यायची आहे. भारत माता की. अरे काय आवाज आहे का? भारत माता की. भारत माता की. यानंतर मान्यवरांना विनंती करतो त्यांनी बसायचंय. यानंतर मान्यवरांना आपण विनंती. सर्व आपल्या घरात
शांततेत झोपू शकतो, या आजारांपासून दूर राहू शकतो, कारण लखाभाऊ सारखे व्यक्तिमत्व या महापालिकेत काम करतात, साफसफाई करतात. ते आहेत म्हणून आपलं गाव काही अंशी स्वच्छ आहे. मी मॅडम विनंती करेन, लखाभाऊंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. 5 मिनिटं सर्वांनी शांत बसायचे. लखाभाऊ आपल्यासाठी समर्पित रोशन, असलेल्या अशा तो एका पेटा व्यक्तीचा लागेल ठेवा. सत्कार करत आहोत, ज्याने आपल्या स्वच्छ आणि सुंदर शहराच्या व्रताचे पालन करताना कोरोना सारख्या महामारीची चिंता केली नाही. ती कोणत्याही ऋतूचा परमप्रभावही या व्रताला खंड पाडू शकलेला नाही. ते म्हणजे लक्ष्मण जतन सोनवणे. 1992 मध्ये मालेगाव महापालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत झाल्यापासून ते आजपर्यंत शहर स्वच्छतेच्या व्रताचे पालन करत आहेत. ना कोणतीही महत्वाकांक्षा, ना कोणतेही मोठ्या आर्थिक परिमार्जनाचे लक्ष आहे ते एकच, आणि ते म्हणजे स्वच्छ व सुंदर मालेगावचे. हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी लखाभाऊ दिवस उजळतात, आपल्या बिरकट वाटेचा प्रवास सुरू करतात. आपल्या या कार्याला महादेवाची पूजा समजून याच दैवी शक्तीचा आपल्याला कवच करत प्रत्येक परिस्थितीत ते आपली सेवा देत स्वच्छ भारत अभियानाचा राष्ट्रीय मिशन ही मागील 3 दशकापासून पार पाडत आहे. कोरोनासारखी भयंकर महामारीने त्यांना हे व्रत पार पाडण्यापासून रोखू शकलेली नाही. बाबा महापालिकेत किती वर्षापासून काम करते? 30 वर्ष. इथं जाऊन तिकडे बाकी सगळीकडे स्वच्छता रोजंदारी. अडचणी काय करणार? अडचणी भरपूर संसाराचा गाडा मी काम करतो. मी पाऊस पाणी काही त्यांच्या या मिशन मध्ये त्यांच्या कुटुंबाची मोलाची साथ दिली लक्ष्मण दादांची ताकद बनली आहे. तुम्हाला पण काही भीती नाही वाटत की कोविड मध्ये जातात? समाजासाठी वाहून असलेल्या आणि समाजाच्या प्रकाशझोतापासून दूर असलेल्या लखाभाऊंचा सत्कार करण्याची जबाबदारीही आज मालेगाव युवा संघटना पार पाडत आहे. अशा समाज संघांचा सन्मान व सत्कार होत असताना टाळ्यांच्या जोरदार प्रतिसादाने साथ देण्याची जबाबदारी समाजाची आहे. उपस्थितांना विनंती आहे की टाळ्यांच्या जोरदार प्रतिसादाने लखाभाऊंचा सन्मान करावा. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करा प्लीज. भाऊ कॅमेरावाले शूटिंगवाले थोडं वाजव बंद. टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजत राहायचे. आजच्या व्यक्तिमत्व फारच कमी असतात, सर्वांनी टाळ्या वाजायच्या आहेत प्लीज. काही दादा आपल्या या कार्याला मालेगाव युवक संघटनेचा त्रिवार सलाम. मालेगाव युवा संघटनेतर्फे दादांचा आदेश सत्कार केला जातोय. आपण जे कार्य करत आहात ते फारच बहुमोल आहे. मालेगाव युवा संघटना आपली जुनी आहे.
आभार. मान्यवरांना विनंती आहे त्यांनी पुन्हा व्यासपीठावर बसायचे, असं नसतं बा. विचार करा, अतिशय शांत, संयमी, कुठलीही अपेक्षा नाही. 30 वर्ष झाले त्यांच्या घरात ज्यावेळेस गेलो आम्ही, त्यावेळेस त्या घराची परिस्थिती बघितली, अतिशय वेदना होता की 30 वर्ष महापालिकेमध्ये काम करत असून महापालिकेने साधं घरकुल योजनेत का असेना एखादी घर दिलं नसावं. तर या ठिकाणावर प्रशासनाला विनंती करेल, या गोष्टीकडे, या बाबकडे लक्ष द्यावं, अन्यथा मालेगाव युवा संघटना त्यांच्यासाठी घरकुल योजनेतून घर काढून देण्यासाठी सज्ज होईल. हे चित्र मालेगाव शहराचं आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्याचं जे काम कोणी केलं आहे, हे चित्रीकरण ज्यांनी केलंय ते आपले हॅलो मालेगावचे माझे मित्र समीर दोशी यांनी. समीर दोशींकरता एकदा टाळ्या. धन्यवाद. मान्यवरांकडून एक सूचना आहे आणि ती खूपच बहुमोलाची आहे. जे आपले सत्कारार्थी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे. स्टेजवरच्या पहिल्या रांगेत त्यांना बसण्याचा बहुमान आपले जे मान्यवर त्यांनी सांगितलं आणि त्या योग्य आहेत, म्हणून मी त्या ताईंना, दादांना आणि ताईंना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे. समीर भाऊनी पण आता वरती यायचे, सत्कार द्यायचा. हे ना मास्तर त्यांना पण घेऊ. ते रे सगळे ठीक आहे, त्या ताई आणि दादा मान्यवरांचा सत्कार झालेला आहे. यानंतर आलेल्या मान्यवरांमध्ये गायकवाड साहेब पोलीस निरीक्षक यांचा सत्कार देवाभाऊ पाटील करतील. त्यानंतर युवा नेतृत्व दीपक आबा गायकवाड यांचा सत्कार बापू 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 करतील. बापू बापू. त्यानंतर आमच्या सर्वांचे आवडते लाडके अजय मामा, मामांचा सत्कार सचिन पाटील करतील. शर्मा साहेब पुढे आपला सत्कार गणेश भाऊसाहेब करतील. यानंतर हे या ठिकाणी जेवढी गर्दी करत आहे, बंटी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मागे भरपूर जागा आहे, कृपया व्यासपीठ सोडून थोडं मागे सरकायचं आहे. आणि महिलांमध्ये पुरुषांनी उभं राहायचं नाहीये. महिलांसाठी, महिला भगिनींसाठी जागा करून द्यायची. बॅरिकेडच्या मागे, बॅरिकेडच्या मागे जा प्लीज. थोडं मागे व्हा. प्लीज प्लीज बॅरिकेडच्या मागे जा प्लीज. कार्यकर्ते युवा संघटना दोषी वरती या. प्लीज. समीर भाऊ या वरती या प्लीज. हो विनंती आहे त्या बाजूला प्लीज. प्लीज विनंती आहे तुम्हाला. बंटी त्यांना सांगितलं मी. हो तुमच्या पाया पडू प्लीज. सांगा प्लीज. तिकडे उभे राहा प्लीज, नाही तर मग मागे जा. इथे स्टेज जवळ गर्दी करायची नाही प्लीज. मी पुन्हा पुन्हा विनंती करतो त्या बाजूला मच्छिंद्र जर सांगून ऐकत नसाल भाऊचा सत्कार. मागे जा सांगतोय. प्रवीण करणार करते. श्रीराम स्वराज, श्रीराम
स्वराज ग्रुप तयार आहे. आपला मानाचा झेंडा द्या त्यांच्याकडे. सर्कल करा. युवा संघटना, मालेगाव युवा संघटना आपल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. आपला वेळ आता कमी आहे. लवकर प्लीज करा. युवा संघटनेच्या कार्यकर्ते सर इकडे कमी नका करू. आणि मग बापू बापू चला रिंग करा. निकेश चला. स्वराज ग्रुप मानाचा झेंडा आणायचा तिकडून. मानाचा झेंडा आणायचा तिकडून. मानाचा झेंडा रिंग करा. बाकीच्या रिंग करा. युवा संघटनेचे कार्यकर्ते बाकीच्या मध्ये कोणी दिसणार नाही. हर तरफ है ये शोर श्रीराम स्वराज कहीं मत की तोड़े कहीं नैना जोड़े आज गड़बड़ घोटाला चलेगा हर तरफ है ये शोर आया गोकुल का चोर आज हम लोग मस्ती करेगा कहीं मत की तोड़े कहीं नैना जोड़े आज गड़बड़ घोटाला चलेगा सुरू करा. श्रीराम स्वराज वेळ नाही आपल्याकडे. श्रीराम स्वराज सुरू करा. युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिंग करा. मध्ये कोणालाही इतर कोणालाही मध्ये घुसू द्यायचे नाही. मानाचा झेंडा पप्पू भाऊ हातात ठेवा. रोशन गौरमेचा पप्पू भाऊ कोणीतरी हातात ठेवा. तो चालू करा. श्रीकृष्ण देवाची मानाची हंडी. पारितोषिकाची रक्कम झालेली आहे 10,000 रुपये. पुन्हा एकदा पारितोषिकासाठी आपल्याकडे रक्कम आलेली आहे. श्रीराम स्वराज याच्यानंतर वीर एकलव्य नगर कोपऱ्यात तयार राहा. वीर एकलव्य नगर हात्या मला. वीर एकलव्य कोपऱ्यात थांबा. मानाचा झेंडा तुमच्याकडून ठेवा. वीर एकलव्य एका ठिकाणी उभे राहा. श्रीराम स्वराज